मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। वीर जवान कमलेश यादव यांच्यावर महिंदळ्यात शासकीय इतमामात करण्यात आले अंत्यसंस्कार। राऊतमारे यांच्या कुटुंबियावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी। अजंग येथील 9 वर्षीय बालिकेवरील संशयित घटनेचा करण्यात आला निषेध। धुळे जिल्हा रिक्षा चालक व मालक संघटनेचा डॉक्टर सुभाष भामरेंना पाठिंबा। कुसुंबा येथील भवानी मातेचा यात्रोत्सव उत्साहात साजरा। आणि मौलवीगंज येथील प्रचार सभेत डॉक्टर इलियास यांचा भाजप व काँग्रेसवर हल्लाबोल। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे लोकसभेचे वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार शेख मोहम्मद जैदी यांच्या प्रचारार्थ मौलवीगंज येथे झालेल्या प्रचार सभेत डॉक्टर इलियास यांनी भाजप व काँग्रेसवर जोरदार टीका केली। शिंदखेडा तालुक्यातील गोराणे येथील वीर जवान कमलेश यादव यांच्यावर धुळे शहरातील महिंदळे गावात शासकीय इतमामात गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले। शिंदखेडा तालुक्यातील गोराणे येथील मूळ रहिवासी असलेले कदम कुटुंबीय महिंदळे शिवारात राहतात। या कुटुंबातील कमलेश ज्ञानेश्वर कदम हे सशस्त्र सीमा बल मध्ये कार्यरत होते। सध्या अरुणाचल प्रदेश मधील 75 बटालियन मध्ये ते कार्यरत होते। लोकसभा निवडणुकीनिमित्त कदम आपल्या सहकाऱ्यांसह आंध्र प्रदेशातील कडपा येथे कर्तव्यावर होते। कर्तव्यावर असताना मंगळवारी अचानक त्यांची प्रकृती बिघडली। यामुळे त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला। त्यांचे हे पार्थिव विमानाने मुंबईपर्यंत आणण्यात आले। त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे गुरुवारी धुळ्यात आणण्यात आले। त्यांच्यावर गुरुवारी मंदळे गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। वीरमरण आलेले कमलेश कदम हे 27 फेब्रुवारी 2007 रोजी सैन्य दलात भरती झाले होते। 15 वर्षाचा करार संपल्यानंतर त्यांनी पुन्हा 5 वर्षे वाढवला होता। सध्या 17 वर्ष 2 महिने 17 दिवस त्यांनी सेवा केली। ॲडव्होकेट ज्ञानेश्वर कदम यांचे कमलेश हे चिरंजीव होते। कमलेश कदम यांच्या पश्चात आई रजनी, पत्नी मनीषा व जुळी मुले भूपेश व भूपेंद्र असा परिवार आहे। यामुळे संपूर्ण महिंदळे गावावर शोककळा पसरली होती। शहरात राहणारा महिंदळ परिसरात राहणारा सुरक्षा बलचा जवान त्यांचं दुःखद निधन झालं। कमलेश ज्ञानेश्वर निकम मूळचा गोराण्याचा, परंतु स्थायिक इकडे मंदिराला झालेले होते आणि सरकारी ड्युटीवर असताना काळाने घाला घातला आणि ईश्वराने आपल्यापासून हिरावून नेलं। आपल्या जवानाविषयी आपला प्रचंड प्रेम असतं जनतेचं, कारण अतिशय प्रतिकूल परिस्थिती जवान आपल्या देशाची सुरक्षा करत असतो। भर उन्हात असतं, कधी कधी -40 डिग्री टेम्परेचरला असतं। तोही तुमच्या आमच्यासारखा माणूस आहे, त्यालाही त्याच्या बायका मुलांची काळजी असते, वृद्ध माता पित्यांची काळजी असते, पण देशभूमीच्या रक्षणासाठी तिथं उभा असतो। जी ड्युटी दिली ती करत असतो आणि म्हणून त्याच्या जाण्याने त्यांच्या दोन्ही कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। मी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीने, धुळे लोकसभा मतदारसंघाच्या वतीने कमलेशला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ईश्वर। बीड जिल्ह्यातील कुर्ला येथील अशोक राऊतमारे यांच्या कुटुंबियांवर जातीय द्वेषातून हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी परशुराम युवा मंच धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। बीड जिल्ह्यातील कुर्ला येथील अशोक केशवराव राऊतमारे यांच्या कुटुंबियावर जातीय द्वेषातून हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी परशुराम युवा मंच धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की अशोक केशवराव राऊतमारे हे सोमवारी बीड लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी कुर्ला येथे गेले होते। मतदान झाल्यानंतर बीड येथील घरी ते परत आले। त्यावेळी गावातील अनिल पांडुरंग पाटील, दादा प्रल्हाद सोनवणे, दादा महादेव यादव यांनी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास अशोक राऊतमारे यांच्या घरावर दगडफेक केली। आवाज आल्यानंतर अशोक राऊतमारे यांनी दार उघडले। यावेळी अनिल पाटील यांनी तुम्ही कमळाला मतदान का केले असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली। तसेच तुझा मुलगा आकाश याला देखील जीवे मारतो अशी धमकी देत दगडफेक करून घराचे नुकसान केले। तसेच शेजारी राहणाऱ्या कुलकर्णी यांच्या 4 चाकीवर दगड मारून तिचीही तोडफोड केली। यामध्ये भांडण सोडवण्यासाठी आलेल्या कुलदीप जाधव यांच्या कानाला तलवार लागल्याने जखमी झाले। घडलेल्या प्रकारामुळे राऊतमारे कुटुंब दहशतीखाली असून या प्रकरणी दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। ॲडव्होकेट RD जोशी, नंदू ठोंबरे, शेखर कुलकर्णी, पुष्कर दीक्षित, राहुल याज्ञिक, उमेश पंचभाई, भूषण जोशी, गणेश जोशी, बाळकृष्ण कुलकर्णी, तेजस जोशी, मयूर पंचभाई, रवींद्र पाठक, समित दीक्षित, वैभव देशपांडे, प्रकाश पाडळीकर,
प्रतीक गोलप, हेमेंद्र पंचबाई, स्वप्नील कुलकर्णी, दिनेश जोशी, संकेत कुलकर्णी, मधुकर मांडवेकर आदी उपस्थित होते. परशुराम युवा मंच धुळे यांच्या वतीने जिल्हा बीड तेथील कुर्ला या गावी रात्री 12 वाजता दिनांक 13 रोजी वोटिंग झाल्यानंतरची रात्र, त्या दिवशी झालेला जो काही भ्याड हल्ला होता, जो समाजकंटकांनी एक सामान्य ब्राह्मणाच्या घरावर, त्याच्या कुटुंबावर, त्याच्या गाडीवरती दगडफेक करून जे काही तलवारीचा वापर तिथे करण्यात आला, तर त्या हल्ल्याचा निषेध आम्ही आज तिथे नोंदवण्यासाठी आलेलो आहोत. आणि संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे आणि ती कठोर कायदेशीर कारवाई, कारण या ज्या काही घटना घडतात आहे महाराष्ट्रात, ह्या काही जाती भेद निर्माण करणाऱ्या आहेत, तर त्या काही चांगल्या नाही. इलेक्शनला कोणी वोटिंग कुठे करायचं, काय करायचं, या स्वतंत्र भारतामध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. ते तसं त्यांना करू द्यायचं नाही. यांनाच ठराविक पक्षांनाच मतदान करा, ह्या पद्धतीने जी काही दादागिरी वाढलेली आहे, ती दादागिरी काही योग्य नाही आहे लोकशाही असलेल्या देशामध्ये. तर ते अपेक्षित नाही. तर संबंधितांविरुद्ध त्या बाबतीतली कारवाई आणि पुढे होणारे जे काही इलेक्शन आहे त्या प्रक्रियेमध्ये पण अशा घटना घडणार नाही, याची प्रशासनाने काळजी घ्यायला पाहिजे. या आशयाचं निवेदन माननीय जिल्हाधिकारी धुळे यांना आज आम्ही ते दिलेलं आहे. मालेगाव तालुक्यातील अजंगवडल येथे 9 वर्षीय बालिकेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून जीवे ठार मारून विहिरीत फेकल्याच्या घटनेचा अखिल भारतीय लेणी मराठा युवा संघटना धुळेतर्फे निषेध करीत कठोर कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. मालेगाव तालुक्यातील अजंगवडल येथील 9 वर्षीय बालिकेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून जीवे ठार मारून गावाबाहेरील विहिरीत फेकून दिल्याच्या संशयित घटनेचा अखिल भारतीय लोणी मराठा युवा संघटना धुळेतर्फे निषेध करीत संशयितास त्वरित अटक करून कठोर शासन करावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की मालेगाव तालुक्यातील अजंगवडल येथून आजीकडे राहत असलेली कुमारी भाविका उर्फ रिया ज्ञानेश्वर महाले वय 9 वर्ष तिची आजी कान्होबाई मातेच्या कार्यक्रमाला गेली असताना व भाविका एकटी घरात झोपलेली असतानाचे पाहून या 9 वर्षाच्या लहानग्या बालिकेला दिनांक 13/5/2024 रोजी रात्री ठीक 12 ते 1:30 दरम्यान गावातील कोणी समाजकंटकाने तिला झोपेतून उचलून नेले व संशयिताने अत्याचार करून व जीवे ठार मारून गावाबाहेरील विहिरीत टाकून दिल्याचा संशय आहे. तरी सदर कृती अत्यंत घृणास्पद असून समाजविघातक आहे. म्हणून अशा समाजकंटकास अटक करून त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करावी व न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, पंडित पाटील, नितीन पाटील, मदन पाटील, आर.डी. पाटील, सी.जी. देवरे, संतोष पाटील आदी उपस्थित होते. दिनांक 13/5/2024 रोजी एक अजंग गावामध्ये एक अत्यंत वाईट घटना घडली. एका 9 वर्षाच्या मुलीला अपरात्री अंधाऱ्या रात्री उचलून तिला विहिरीत टाकण्याचा आणि कायमस्वरूपी तिला संपवण्याचा प्रयत्न केला. अशा नराधमांना कठोर कारवाई व्हावी यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी धुळे यांना निवेदन देण्यासाठी बोरझड, वरदाणे, लांबकानी गावाचे शिष्टमंडळ सहित इथं आलेलो होतो आणि साहेबांनी ते निवेदन आमचं स्वीकारलेलं आहे. आणि युवा संघटना अखिल भारतीय लोणी मराठा समाज संघटनेच्या वतीनं आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो. धुळे जिल्हा रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे धुळे लोकसभेचे भाजप महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना पाठिंबा देण्यात आला आहे. धुळे लोकसभेचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना धुळे जिल्हा रिक्षा चालक व मालक संघटनेतर्फे पाठिंबा देण्यात आला आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघात डॉक्टर सुभाष भामरे यांना मतदारांतर्फे उत्स्फूर्त पाठिंबा लाभत आहे. शहराच्या विकासाबरोबरच देशाचा विकास करण्यासाठी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी सदरचा पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. यावेळी तिरुपती ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते सुनील चौधरी, युनियनचे अध्यक्ष मच्छिंद्र ठोंबरे, शहराध्यक्ष लखन नरकर, कार्याध्यक्ष शकील अहमद, सेक्रेटरी मोहन पाटील, जॉईंट सेक्रेटरी अनवर मनियार, विभाग प्रमुख किशोर मामा, संजू ठोंबरे, सुभाष गवळी, जाधव नेरकर आदी उपस्थित होते. वंदे महारिक्षा चालक मालक संघटना 2024 विधानसभा सुभाष बाबा भामरे, लोकसभा सुभाष बाबा भामरे, रिक्षा चालकांच्या अडीअडचणीसाठी बाबांनी मला बाबांच्या प्रतिनिधी म्हणून मी सुनील चौधरी, तिरुपती मोटर हायस्कूल रिक्षा चालकांच्या समस्या ऐकण्यासाठी आलेलो आहे.
आत्ताच आमची एक मागे मीटिंग झाली सर्व अध्यक्ष मच्छिंद्र भाऊ वगैरे बाबांसमोर रिक्षा चालकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी बाबांनी शब्द दिलेला आहे की त्यांच्या सुखादुखात किंवा त्यांच्या अडीअडचणीमध्ये मी कायम 24 घंटे उभा राहील आणि त्यांच्या काही अडचणी ते मी जाणून घेतल्या आहे. इथं काय त्यांना पाण्याची सोय आणि ऊन वगैरे लागतंय त्या बाबाच्या निधीमधून हा कार्यक्रम निधी मंजूर करून यांना सोयी सुविधा देण्यात येईल. जे जे सरकारचे नियम असतील म्हणजे घरकुल असो किंवा परमिट असो या नवीन रिक्षाला काही कर्ज असेल ते बाबांनी सांगितले की यांच्या माध्यमातून, कारण मी एक रिक्षा चालकच होतो पहिले. रिक्षा चालकांच्या भावना मला माहिती आहे. रात्रंदिवस कष्ट करून काही बँकेचे हप्ते सुद्धा फेडले जात नाही आणि या रिक्षा चालकांनी एक असा ध्येय धरला आहे की आम्ही बाबांना पूर्ण पाठिंबा देत आहे, न शर्ती काही, फक्त त्याच्या छोट्या छोट्या अडचणी आम्ही सोडणार आहे. बाबांच्या तर्फे यांना गवाही देतोय की तुमचं सर्व काम पूर्ण करतील सुभाष बाबा भामरे अशी मी गवाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त बुधवारी विविध कार्यक्रम संपन्न झाले. धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त दिनांक 15 बुधवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कुसुंबा येथे पांझरा नदीच्या पलीकडे निसर्गरम्य वातावरणात आई भवानी देवी मातेचे मंदिर असून दरवर्षी अक्षय तृतीया सणानंतर 5 दिवसांनी दुर्गाष्टमीला भवानी मातेचा यात्रोत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी बुधवार दिनांक 15 मेला यात्रोत्सव साजरा करण्यात आला. या यात्रोत्सवात शेकडो वर्षाची परंपरा असून भवानी मातेचे मंदिर आंब्याच्या वृक्षाच्या छायेत आहे. या यात्रेत विविध व्यावसायिक, खेळणी विक्रेते, मिठाईवाले लांबवरून हजेरी लावतात. पंचक्रोशीतील भाविक दर्शनासाठी येतात. बुधवारी या यात्रेच्या दिवशी सकाळी 8ला आहेर व ध्वज मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर 9ला मातेची पूजा व महाआरती होऊन सायंकाळी 5ला तगतराव मिरवणूक संपूर्ण कुसुंबा गावातून वाजत गाजत काढण्यात आली. त्यानंतर रात्री लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रोत्सवानिमित्त गावामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. यासाठी कुसुंबा येथील भैयासाहेब शिंदे, प्राध्यापक श्यामकांत शिंदे, लक्ष्मीकांत शिंदे, शरद शिंदे, विनोद शिंदे, प्रशांत शिंदे, राजेंद्र शिंदे, डॉक्टर लेखराज शिंदे, मनोहर शिंदे, भरत शिंदे आदी सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ तसेच तरुण मित्रमंडळी यांचे सहकार्य लाभले. 300 वर्षापूर्वी सातत्याने भरत असते. या यात्रेमध्ये परिसरातली अनेक लोक या यात्रेचा सहभाग नोंदवतात आणि या गावामध्ये सुरुवातीला ध्वजारोहण होतं. त्याच्यानंतर सायंकाळी नगरपालिका निवडणूक केली जाते व रात्री तमाशा मंडळ कार्यक्रम केला जातो. दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा कार्यक्रम होत होता, पण कुस्त्यांमध्ये अनेक प्रॉब्लेम आल्यामुळे 2-3 वर्षापासून कुस्त्यांचा दंगली आम्ही थांबवलेली आहे. भविष्यात हा मान असून वर्षा गेली ते लोक सालाबादप्रमाणे यात्रा भरतात. तसंच भवानी मंडळामध्ये अनेक लोक आपली मानता वगैरे असते ती पूर्ण करण्याचा मानस मानतात आणि ती पूर्ण होते अशी या कुलदैवतीची ग्रामदैवतीची. धुळे लोकसभेचे वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार शेख मोहम्मद जैद यांच्या प्रचारार्थ मौलवीगंज येथे झालेल्या प्रचार सभेत डॉक्टर इलियास यांनी भाजप व काँग्रेसवर जोरदार टीका केली. वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाचे धुळे लोकसभेचे उमेदवार शेख मोहम्मद जैद यांच्या प्रचारार्थ धुळे शहरातील मौलवीगंज येथे बुधवारी आयोजित सभेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर सय्यद कासिम रसूल इलियास यांनी शहीद हत्याकांड व शहरी नक्षलवादाच्या नावाखाली निरपराध मुस्लिम तरुण जेलमध्ये आहेत तरी काँग्रेस चूप का असा प्रश्न उपस्थित करीत जोरदार टीका केली. यावेळी बोलताना डॉक्टर सय्यद कासिम पुढे म्हणाले की शाहीनबाग हत्याकांडासह शहरी नक्षलवादाच्या आरोपात आजही निरपराध तरुण दिल्लीच्या जेलमध्ये टाकण्यात आले असून त्यासाठी देशातील काँग्रेस, शिवसेनासह विरोधी पक्ष बोलायला तयार नाही. तसेच 2019ला येणाऱ्या कायद्यासंदर्भात संसदेत चर्चा करण्यात आली, त्यावेळेस काँग्रेसने देखील विरोध केला नाही. म्हणून भारतीय जनता पार्टीसोबत काँग्रेस दोघेही एकच असून उत्तर प्रदेशमध्ये छोटे पक्ष काँग्रेससोबत जाताना आपल्या जबाबदाऱ्या अटी शर्ती त्यांच्यावर लादतात. मात्र महाराष्ट्रातील मुसलमान कुठलीही अटी शर्तीची चर्चा न करता काँग्रेसला पाठिंबा देता कशासाठी? जर आपण वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार शेख मोहम्मद जैद यांना निवडून दिले तर आपले प्रश्न मार्गी लागतील. संसदेत आपला बोलणारा माणूस असेल असे डॉक्टर इलियास यांनी सांगितले. यावेळेस कर्नाटक प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट ताहिर हुसेन, सलीम शेख, औरंगाबाद शहराध्यक्ष अमजद हुसेन, शेख मोहम्मद जैद, माजिद कादरी, बाबू पिंजारी, दिनेश विपांडिक यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. के अंदर शाहीन बाग बना, शाहीन बाग की तहरीक चली, हमारे नौजवान, हमारी औरतें, खवातीन मैदान में निकल कर आई. 1 साल तक ये तहरीक चली, लेकिन किसी भी पॉलिटिकल पार्टी ने, कांग्रेस ने, एनसीपी ने, शिवसेना ने, किसी और पार्टी ने इसकी मुखालफत नहीं की, सीए की हिमायत नहीं की, हमारे बच्चों को साथ नहीं दिया. क्यों भाई? क्या ये आपका इशू नहीं था?
और भी ऐसे कई सवाल हैं जो लोगों के सामने आ रहे हैं, लेकिन उन पर ये पार्टियां कोई स्टैंड नहीं लेती। आप जानते हैं कि अभी आपके सामने उमर खालिद का नाम आया, लेकिन ऐसे कई नौजवान हैं दिल्ली में, यूपी के अंदर, जिनको जेलों में इस वजह से बंद कर दिया गया है कि उन्होंने सीए की मुखालिफत की थी। ये जो सिटीजनशिप कानून बना था उसकी मुखालिफत की थी, पूरे देश में शाहीन बाग बने थे। आज 4 साल से ज्यादा अरसे से वो लोग जेल में बंद हैं बगैर किसी इल्जाम के। उनके ऊपर ये इल्जाम है कि उन्होंने दंगे भड़काए थे। हालांकि वो दंगे किसने भड़काए थे हर आदमी जानता है दिल्ली के अंदर, लेकिन आज वो दिल्ली के अंदर जेलों के अंदर 4 साल से बंद है। और ये पार्टियां जो सेकुलरिज्म का दम भरती है, जो आज आपसे वोट मांगने के लिए आती है, उनमें से एक पार्टी ने भी उसके खिलाफ आवाज नहीं उठाई, उसके खिलाफ बात नहीं की। तो ये जो सूरत हाल है, इस पर कौन आवाज उठाएगा? अभी हमारे सलीम साहब ये बता रहे थे कि जितने काले कानून हमारे मुल्क में बने वो किसने बनाए? ये यूएपीए कानून जिसके तहत आपके महाराष्ट्र के अंदर कितने मुस्लिम बच्चों को गिरफ्तार कर डाल दिया गया है। ये दहशतगर्दी का, आतंकवाद का इल्जाम लगाकर जिसको चाहा बंद कर दिया और कोई सुनवाई नहीं। ये यूएपीए कानून किसने बनाया था? 1967 का ये कानून बनाए कांग्रेस ने बनाया था। और जब ये बंबई का वाकया हुआ था आतंकवाद का, उसके बाद चिदम्बरम साहब ने उसको और ज्यादा सख्त बना दिया। आज उसके बाद टाडा का कानून किसने बनाया था? नरसिम्हा राव जी ने बनाया। टाडा के कानून में 67,000 लोग गिरफ्तार हुए थे, 1% लोगों पर भी इल्जाम साबित नहीं कर सके, और 67,000 लोगों में अक्सरियत मुसलमानों की थी। ये मक्को का कानून है। और ऐसे कितने कानून बनाए गए हैं जो ब्लैक लॉज हैं, काले कानून हैं, जिन पर बेबुनियाद इल्जाम लगाकर आप जेलें बंद कर देते हैं और कोई सुनवाई नहीं होती है, जब तक चाहते हैं उनको अंदर डाल रखते हैं। सवाल ये पैदा होता है कि ये सब करने के बाद फिर आप किस मुंह से हमारे पास वोट मांगने के लिए आते हैं और किस मुंह से हम लोग उनको वोट देते हैं, इस पर आप गौर करिए। ये जो खड़ा किया जाता है कि साहब बीजेपी आ रही है, बीजेपी आ रही है, बीजेपी आ रही है, इसलिए बीजेपी से रोकना है तो आप हमको वोट दीजिए। ये देखिए, बीजेपी अब इस देश के अंदर एक फैक्टर है। और बीजेपी ने क्या कर लिया 10 साल के अंदर? आपको खत्म तो नहीं कर दिया। आपको बताया, आपको ये यूनिफॉर्म सिविल कोड का नारा हो या कोई बना हो, ये इतनी आसानी से लागू नहीं कर सकते। इतनी बड़ी आबादी है मुसलमानों की, आप ये समझते हैं कि सबको जेल में डाल देंगे? ये पॉसिबल नहीं है। लेकिन ये जो बहाना है, इसको बुनियाद बनाकर जो सेकुलर पार्टियां आपसे भर भर के वोट लेती हैं और बगैर किसी कंडीशन के आप वोट दे देते हैं। आप देखिए, उत्तर प्रदेश में 2% आबादी है जाटों की, उनकी भी एक पॉलिटिकल पार्टी है, वो डिक्टेट करते हैं, वो शर्त लगाते हैं, हमारे ये बुनियादी सवालात हैं, अगर आप इनको हल करेंगे तो हम आपको वोट देंगे। 7.5% यादव हैं, 5 बार हुकूमत बनाई है मुलायम सिंह यादव और अखिलेश यादव ने, और 20% मुस्लिम आबादी है। 20% मुस्लिम आबादी को समाजवादी पार्टी ने 4 सीट और कांग्रेस ने 2 सीट दी है पूरे उत्तर प्रदेश, और 48 सीटों में एक भी मुस्लिम प्रत्याशी नहीं। तो ये जो सूरत हाल है, पार्लियामेंट जो है वो पार्लियामेंट के अंदर जिसकी जितनी संख्या है उतनी उनके अंदर वो उनका प्रतिनिधित्व होना चाहिए, उसके उतने लोग नजर आने चाहिए। लेकिन ऐसा नहीं होता। ये हमको ये भीख नहीं दे रहे हैं कि आपसे वोट मांग लेंगे। क्या कौन सा प्रोटेक्शन आपको ये दे रहे हैं जिसके बुनियाद पर ये वोट मांगते हैं आप? न तो आपको नुमाइंदगी देते हैं, ना आपके इशूज पे कोई बात करते हैं, ना आपके साथ खड़े होते हैं, ना आप पर जुल्म होता है तो आपके साथ आते हैं। ये पिछले 10 साल के अंदर जो कुछ भी हमारे साथ हुआ, लिंचिंग के वाकयात हुए, किसने आवाज उठाई? लव जिहाद के नारे लगाए गए, किसने आवाज उठाई? ये जो हिजाब का इशू खड़ा किया गया कर्नाटक के अंदर, इस पर किसने आवाज उठाई? तो ये जो हिंदू राष्ट्र की बात करते हैं, इसके खिलाफ किसने आवाज उठाई? ये जो बुलडोजर चलाए गए हैं उत्तर प्रदेश में और उत्तराखंड में और मध्य प्रदेश के अंदर, बड़े बड़े मकानात को ढेर कर दिया, कारोबार को ढेर कर दिया, किसने आवाज उठाई? कोई पॉलिटिकल पार्टी आपकी दादोशी के लिए नहीं आई। तो सवाल ये पैदा होता है कि क्या सिर्फ हमारा काम ये है बगैर किसी इसके हम इनको वोट देते चले जाएं? तो ये अनकंडीशनल सपोर्ट जो है ये किसी भी तरह से जब सही नहीं है कि हमने जो एक कैंडिडेट उतारा है जैद साहब, आप एक बार वेलफेयर पार्टी ऑफ इंडिया इस मुल्क में सत्ता परिवर्तन के लिए नहीं आई है, हम व्यवस्था परिवर्तन करना चाहते हैं।
हम यहाँ के निज़ाम को, हम यहाँ के सिस्टम को बदलना चाहते हैं, ताकि ये जो बुनियादी सवालात खड़े हुए हैं, गरीबी है, भुखमरी है, बेरोजगारी है, यानी जाहिलियत है, ये जितने सवालात हैं, ख़वातीन के साथ जुल्म हो रहा है, ये सवालात को हल करने के लिए इस निज़ाम को, इस सिस्टम के अंदर बुनियादी तब्दीली लानी पड़ेगी। जब तक के व्यवस्था परिवर्तन नहीं होगा, सत्ता परिवर्तन से कोई फर्क पड़ने वाला नहीं है। आज बीजेपी को हटा के कांग्रेस को ले आइए, व्यवस्था में कोई तब्दीली वाकई नहीं होगी। यही अडानी अंबानी जो थे, पहले भी इनको कांग्रेस के जमाने में भी इनको सपोर्ट किया जाता था, अब बीजेपी ने और आगे बढ़कर सपोर्ट करना शुरू कर दिया। तो सत्ता में जब तक व्यवस्था में परिवर्तन नहीं होगा, बुनियादी सवाल जो हमारे वो हल होने वाले नहीं है। भेज के देखिएगा, आपके जितने बुनियादी सवाल है वहां पूरी ताकत और कुव्वत से रखेंगे, उठाएंगे, बहस करवाएंगे, डिबेट करेंगे पूरे देश के अंदर में, और हम चाहेंगे कि हालात तब्दील हो। अगर हम हालात को तब्दील करना चाहते हैं तो आइए एक बार ये फैसला कीजिए हिम्मत के साथ, जुर्रत के साथ, कि नहीं, हम ना कांग्रेस को सपोर्ट करेंगे इस कॉन्स्टिट्यूंसी में, ना बीजेपी को सपोर्ट करेंगे। हम वेलफेयर पार्टी ऑफ इंडिया के नुमाइंदे जैद साहब को और इनके सिलेंडर के निशान को वोट देकर यहाँ एक बार एक परिवर्तन, एक तब्दीली लाकर देश के अंदर तब्दीली लाने का। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। वीर जवान कमलेश यादव यांच्यावर महिंदळ्यात शासकीय इतमामात करण्यात आले अंत्यसंस्कार। राऊतमारे यांच्या कुटुंबियावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी। अजंग येथील 9 वर्षीय बालिकेवरील संशयित घटनेचा करण्यात आला निषेध। धुळे जिल्हा रिक्षा चालक व मालक संघटनेचा डॉक्टर सुभाष भामरेंना पाठिंबा। कुसुंबा येथील भवानी मातेचा यात्रोत्सव उत्साहात साजरा। आणि मौलवीगंज येथील प्रचार सभेत डॉक्टर इलियास यांचा भाजप व काँग्रेसवर हल्लाबोल। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।